9 वस्त्र आपण बनवणार आहोत. त्याच्यानं अशी ही देवीची ओढणी तयार झालेली आहे. तसा ब्लाऊज तोही खूपच आकर्षक दिसत आहे. हे दोनला घेरही भरपूर आलेला आहे. त्यामुळे नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. जवळच नवरात्र येत आहे आणि नवरात्र म्हटली म्हणजे नवरात्री, 9 दिवस, 9 नैवेद्य, 9 माळा किंवा 9 रंग यांना विशेष असं महत्व असतं. आणि या वर्षाच्या नवरात्रीतील दुसऱ्या दिवसाचा शुभ रंग आहे पांढरा आणि देवीसाठी आपण पांढऱ्या रंगाचं वस्त्र बनवणार आहोत. म्हणजे सुंदर अशी साडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची देवीसाठी सेवाच होणार आहे आणि तुम्ही सुद्धा अशी साडी तयार करून बघा. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात. आणि अजून एक गोष्ट, आपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंतचे सर्व कटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्न, तयार पेपर पॅटर्न मिळतात. इथं तुम्हाला बाजूला दिसतच असतील. आणि ज्या कोणी मैत्रिणींना असे हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा. म्हणजे त्यावर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील किंवा ऑर्डर कशी करायची, ते मागवायचे कसे, हे तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअपच्या मेसेजने कळून जाईल. आणि खूप साऱ्या मैत्रिणींचे अशा कमेंटही आलेल्या आहेत की ताई आमचा ब्लाऊज छान बसला. इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील. तर या संधीचा नक्कीच तुम्ही देखील फायदा घ्या. ज्या मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी नक्कीच ऑर्डर करा. आपण हा पांढऱ्या रंगाचं कापड घेतलेलं आहे. त्यावर अशी ही छान एम्ब्रॉयडरी आणि टिकली वर्क केलेलं आहे. आणि खालच्या बाजूला इथं हे प्लेन घेतलेलं आहे. हे जाणीवपूर्वकच असं घेतलं कारण तिथं आपण लेस लावणार आहोत, त्यामुळे ते अजूनच आकर्षक दिसणार आहे. दुर्गा देवीला पांढऱ्या रंगाची साडी बनवणार आहोत. आणि हे बघा, प्रत्येक मूर्तीची साईज ही वेगळी वेगळी असते आणि साईजनुसारच तुम्ही माप घ्यायचं आहे. म्हणजे कमरेपासून तर जमिनीपर्यंत मूर्तीचं माप घेऊन घ्यायचं आणि तो जेवढं येईल ती आपण तेवढं अंतर हे लांबी म्हणून घ्यायचं आहे. इथं घेतलेलं आहे मी 8.5 बाय 50 इंच. म्हणजे 8.5 इंच ही कमरेपासून तर जमिनीपर्यंतचं अंतर होतं. आणि लांबीला तर हे 50 इंच घेतलेलं आहे. म्हणजे हे जेवढ्या जास्त चुन्या येतील तर ते अजूनच छान दिसतं. आणि इथं हे खालच्या बाजूला एक फोल्ड करून घेतलेलं आहे कापड आणि त्यानंतर इथे ही गोल्डन कलरची लेस जोडून घेत आहे. त्यानंतर थोड्या अंतरावर गोल्डन कलरच्या लेसच्या बाजूला ही दुसरी लेस शिवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सेम त्याच पद्धतीने लेसची तिसरी लेयर पण इथं शिवून घेतलेली आहे. आता 1 2 3 अशा ह्या 3 लेयर तयार झालेल्या आहेत लेसच्या. ही वरील बाजू आहे आणि ही आतील बाजू आहे. आतल्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. दोनही बाजूंच्या कडा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतल्या. आता इथे वरच्या बाजूला आपण प्लीट्स घेणार आहोत. प्लीट्स या थोड्याशा मोठ्याच घ्यायच्या आहेत आणि त्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर एक शिलाई मारून घेऊया. प्लीट्स उचलताना बरोबर जसं आपण वरच्या बाजूला पकडतो तसंच खालच्या बाजूलाही तेवढ्याच अंतरावर पकडून अशा एकावर एक अशा प्लीट्स ठेवून घ्यायच्या आहेत. आणि हीच पद्धत वापरायची. म्हणजे 1-2 प्लीट्स अशा ठेवून झाल्यानंतरच मग शिलाई मारायची. त्यामुळे छान अशा आपल्या ह्या वरच्या चुन्या येऊन जातात. हे बघा, छान अशा आपल्या प्लीट्स इथे पडलेल्या आहेत. प्लीट्स घेत असताना सर्व प्लीट्समधलं अंतर हे सेमच आलं पाहिजे आणि त्या एकसारख्या याव्यात एवढी काळजी मात्र घ्यायची. आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्या ह्या पूर्णपणे चुन्या घेऊन झालेल्या आहेत आणि छान असा घेरही आलेला आहे. वरच्या बाजूला इथे आता आपण नेफा जोडून घेणार आहोत. त्यासाठी इथं 2 इंच रुंदीचं कापड घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. आणि इथे बरोबर आपण जिथे चून घेतलेले आहेत तिथे आपण अशा पद्धतीने ठेवून एक शिलाई मारून घेऊया. हे वरच्या बाजूने असं ठेवलेलं आहे आणि आता इथे एक शिलाई मारून घेऊ. इथे आपण नेफा बनवून त्यामध्ये दोरी टाकणार आहोत. त्यामुळे काय होतं की ते आपल्याला घालणं अतिशय व्यवस्थित आणि इझी होऊन जातं. आणि नंतर शेवटी दुसऱ्या बाजूलाही अशा पद्धतीने थोडंसं कापड आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे डबल शिलाई मारून थोडंसं लॉक करून घेऊया. हे बघा, हा आपला नेफा जोडून झालेला आहे. त्यामध्ये ही अशी गोल्डन कलरची दोरी टाकून घेतलेली आहे. आणि हे बघा, दोरी आता जेव्हा आपण शिलाई मारू तेव्हा 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ही नेफा हा व्यवस्थित शिवला गेला पाहिजे आणि तो शिवत असताना दोरी कुठेही शिवण्यामध्ये अडायला नको, ती फ्री असली पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने ती बरोबर मूव्ह होत आहे, इकडून तिकडून सरकत आहे, असंच आलं पाहिजे. आणि पुढच्या बाजूला आता हे टसल लावून घेऊया.
हा ट्रायंगल बनवून अशा पद्धतीने इथे कोपऱ्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे काठाने आणि ते सुलट करून घेऊया. असा हा टसल उलटवून घ्यायचा आहे आणि छानपैकी हा तयार झालेला आहे. हे बघा, त्याच प्रकारे दुसऱ्या बाजूलाही टसल लावून घेतलेला आहे आणि आपला हा पूर्णपणे चनिया पूर्ण घेरवाला तयार झालेला आहे. परंतु तुम्ही असंच हे चनिया म्हणूनही ठेवू शकतात किंवा आपण याची साडीही बनवू शकतो. ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्यानंतर इथे 2.5 बाय 6 इंचाचा कापडाचे 2 तुकडे घेतलेले आहेत. ते अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवायचे. हे 4 फोल्ड करून झाल्यानंतर ह्या पद्धतीने इथे 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि आडवं मार्किंग 1 इंचावर करून असं खालच्या बाजूला रेषा ओढून घ्यायची आहे आणि हे कट करून घेऊया. एल शेपमध्ये हे आपण आता कटिंग केलेलं आहे. आणि हे बघा, आता हे दोनही साईडचे आपले पार्ट तयार झालेले आहेत. आपण त्याचा ब्लाऊज बनवणार आहोत आणि काठाच्या साईडने इथे एक शिलाई मारून घेऊया. हे बघा, लक्षात घ्या, ही सुलट बाजूनेच शिलाई मारलेली आहे. आपण वरच्या बाजूला लेस लावणार आहोत तेव्हा ही शिलाई तिथे हाईड होऊन जाते. अशा पद्धतीने काठाला इथे लेस जोडून घ्यायची आहे. तसंच दुसऱ्या बाजूला ही गोल्डन कलरची काठाला इथं लेस लावून घेणार आहोत. म्हणजे आपण जे खाली चनियाला घेरला लेस वापरली आहे तीच आपण इथं वापरत आहोत. आणि अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे एल शेपमध्ये इथे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना थोडंसं लॉक करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते उसवत नाही. आणि इथं जो कॉर्नर आलेला आहे तिथे थोडंसं नॉचेस देऊन द्यायचे म्हणजे ते सुलट करायला आपल्याला सोपं जातं. हे बघा, अशा पद्धतीने हा दुसऱ्या बाजूचा आपला एक हात तयार झालेला आहे आणि हा बॉडीचा पोर्शन, ब्लाऊजचा हा पोर्शनही तयार झाला. त्याचप्रकारे दुसराही बाजूची शिलाई करून घेतलेली आहे आणि एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारून घेऊया म्हणजे जेणेकरून तो आपला ब्लाऊज आता तयार होईल. हे बघा, इथे छान असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे म्हणजे हे मागच्या बाजूने आपल्याला घालता येईल. आणि त्याला खालच्या बाजूने आता आपण शिलाई मारून घेणार आहोत, नेफा जोडून घेणार आहोत म्हणजे ते आपल्याला बांधायलाही कामात येईल आणि ते खालची फिनिशिंगही होऊन जाईल कमरेची. अशा पद्धतीने पट्टी डबल करून फोल्ड करून घेतली आणि त्याला इथंही शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जसं पायपिंग करतो तसंच इथे पायपिंग करतो त्याप्रमाणे इथे एक पायपिंग बनवायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना ही पुढच्या बाजूने सुरू करायची आणि इथे जेव्हा हा ब्लाऊजचा पोर्शन येतो तिथे बरोबर सेम पायपिंग येऊन जाते काठाला आणि पुढची शिलाई ही पुढेपर्यंत मारून घ्यायची आहे म्हणजे ही जी दोरी तयार झाली ती आपल्याला बांधायला कामात येईल. जेव्हा आपण देवीला हे वस्त्र घालू त्यानंतर हे असं इथे बांधून आपण पॅक करू शकतो. हे बघा, छान असा छोटासा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि हा चनिया. आता ही आपण ओढणी बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे हे नेटचं कापड घेतलेलं आहे आणि त्याचं माप आहे 6 इंच बाय 17 इंच. इथे व्हाईट कलर असल्यामुळे एवढं पटकन दिसून येत नाही आहे, परंतु इथे ही व्हाईट कलरची आपण नेट घेतलेली आहे आणि इथे काठाकाठाने आता ही गोल्डन कलरची लेस जोडून घेणार आहोत. जेव्हा इथे कॉर्नर येतात तेव्हा एक चून घेऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित तिथं कॉर्नर तयार होतो आणि तिथं शिलाई व्यवस्थित छान अशी येते. नेहमी सरळ शिलाई झाल्यानंतर जेव्हा कॉर्नर येतो तेव्हा इथे एक चून ही कंपल्सरी घेऊनच घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही चारही बाजूंना आपण आता ही लेस लावून घेतली. त्यानंतर दुसरी लेसही या पद्धतीने इथे आपण शिलाई करून घेणार आहोत आणि इथे ह्या 2 लेअर तयार होतील म्हणजे त्यामुळे काय होणार आहे की आपली ही जी ओढणी आहे ती अजूनच छान अशी आकर्षक दिसेल. हे बघा, आणि सेम पद्धत वापरायची आहे. जेव्हा कॉर्नर येतो तेव्हा हलकीशी चून घेऊन घ्यायची आहे, दाब उचलून घ्यायचा. त्यामुळे काय होतं की कॉर्नरला पण व्यवस्थित असा हा चौकोन तयार होतो लेस जोडत असताना. अशा पद्धतीने आपली ही पूर्णपणे लेस जोडून झालेली आहे आणि ही 9 दिवसाचे 9 रंगांच्या आणि 9 वस्त्र आपण बनवणार आहोत त्याची ही सिरीज सुरू केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हीही देवीसाठी असे हे वस्त्र बनवा. अशा प्रकारे छान अशी ही देवीची ओढणी तयार झालेली आहे आणि लेस लावल्यामुळे ती अजूनच छान दिसत आहे. त्याचप्रमाणे हा छोटासा ब्लाऊज तोही खूपच आकर्षक दिसत आहे. हे दोनही बाजूंना इथे हात
हा पुढच्या बाजूचा गळा आणि हे मागच्या बाजूला इथे बांधू शकतो. त्याचप्रमाणे हा जो चनिया आहे तोही खूप छान आलेला आहे. त्याला घेरही भरपूर आलेला आहे. त्यामुळे घेर जास्त यावा म्हणून थोडंसं कापड जास्तच घ्यायचं. जास्त घेर आल्यामुळे ते जास्तच छान दिसतं. आता ही चनिया चोली आणि ओढणी पूर्णपणे आपली तयार झालेली आहे. आता याची आपण साडी बनवणार आहोत. ती साडी कशी बनवायची तेही अगदी सोपी ट्रिक आहे. ती तुम्हाला मी पुढे सांगते. चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो चनिया बनवलेला आहे हा पुढचा भाग म्हणजे आपल्या साडीच्या मिऱ्या येऊन जातात आणि आपल्याला इथं पल्लू जोडून घ्यायचा आहे. म्हणजेच आपण जी ओढणी बनवलेली आहे ती अशा पद्धतीने इथे ठेवायची आणि ही वरच्याच बाजूने शिवून घेत आहोत, कारण आपण त्याला लेस वगैरे लावून छान अशी फिनिशिंग केलेली आहे. अशा पद्धतीने इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकतात. आणि आता ही आपली साडी तयार झालेली आहे. हा छान असा पल्लू तयार झाला. अशा पद्धतीने समजा तुम्ही मूर्तीला ही चनिया बांधला म्हणजे ही साडी घातली तर ही मागच्या बाजूने आपण जसा आपण पदर घेतो तसाच हा बरोबर पदर येतो पुढच्या बाजूला. हे बघा, आणि वरती ब्लाऊज तर असणारच आहे. अशा पद्धतीने ही आपली साडी आता तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.